हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम टू युअर माय यूट्यूब चॅनल त्रिशा कम्प्युटरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. च्या डिजिटल युगामध्ये तुम्हाला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजीवर चालते. आज जगात एकही कंपनी किंवा क्षेत्र असे नाही आहे जिथे कम्प्युटर वापरला जात नाही. हे तर तुम्हाला नक्की माहिती असेल. तर बघा, या कम्प्युटरच्या जगामध्ये तुम्हाला पहिले पाऊल उचलायचे असेल तर बेसिक कम्प्युटर शिकणे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्हाला जसा मोबाईल वापरता येतो, मोबाईलची स्मार्ट स्किल्स तुम्हाला माहिती आहे. मोबाईलमधल्या काही ॲप्लिकेशन्सबद्दल तुम्हाला बहुतेक खूप माहिती आहे आणि ते तुम्ही यूजही करता. तर त्याचप्रमाणे तुम्हाला पटापट कम्प्युटरचाही स्मार्ट वापर करायचा शिकायचा असल्यास तुम्हाला कम्प्युटरमधील कीबोर्ड जे असते त्याचंसुद्धा तुम्हाला पूर्ण कीबोर्डची माहिती, ते ऑपरेटिंग करायला आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही या डिजिटल युगाच्या क्षेत्रामध्ये वाटचाल करू शकाल आणि यासाठी तुम्हाला माझा हा बेसिक कम्प्युटर कोर्स शिकायला हवा. तर चला शिकूया कम्प्युटरचे संपूर्ण ज्ञान. तर सर्वात अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत या 10 गोष्टी: कम्प्युटरचे पार्ट ओळखणे, कम्प्युटर ऑन ऑफ करणे, कम्प्युटर रिस्टार्ट करणे, कम्प्युटर लॉक करणे, माऊसचा बेसिक यूज करणे, कीबोर्डचा बेसिक यूज करणे, डेस्कटॉप स्क्रीन समजून घेणे आणि प्रोग्राम्स ओपन क्लोज करणे. तर या सर्व गोष्टी आज आपण शिकून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, हा आपला कम्प्युटर आहे. तर कम्प्युटर स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला या कम्प्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल थोडी माहिती सांगू इच्छिते. तर बघा, तर इथे तुम्हाला दिसत आहे हे आपलं UPS आहे बघा. तर हे आहे याचं पॉवर बटन. तर आता हे काय आहे हे तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. तर हे काय आहे ते मी तुम्हाला सांगते बघा. हे आपली लाईट वगैरे गेली तेव्हा एक प्रकारचं इन्व्हर्टरचं काम करते. म्हणजेच आपल्या कम्प्युटरला बंद होण्यापासून थांबवते किंवा लाईट कमी जास्त वगैरे झाली तर हे हँडल करते. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल. आणि यामध्ये बघा, तुम्हाला याच्या मागे 2 पिना लावून दिसत आहे. तर एक कम्प्युटरची आहे आणि एक CPUची आहे. आणि हे आहे आपलं कॅबिनेट. तर या कॅबिनेटला म्हणजे CPUला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे म्हणतात. आणि हे आहे त्याचं पॉवर बटन. हे तुम्हाला हळूवारपणे दाबून सोडवायचं आहे, म्हणजेच आपलं कम्प्युटर ऑन होईल. तर यालाच एक प्रकारचा कम्प्युटरचा ब्रेन असेही म्हटलं जाते. म्हणजेच यामध्ये मदरबोर्ड, हार्ड डिस्क, HDD, SSD असे इनपुट डिव्हाइस असतात आणि त्या डिव्हाइसवर आपण काम करत असतो आणि ते आपल्याला आउटपुट म्हणजेच आपल्या मॉनिटरच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. त्यानंतर हे छोटे छोटे स्पीकर आहे आपल्या कम्प्युटरमध्ये. आपण कम्प्युटरमध्ये जेव्हा गाणे, पिक्चर, सॉंग्स वगैरे सर्व काही बघतो तर ते आपल्याला यामधून आवाज बाहेर ऐकायला येते. त्यानंतर हे आहे आपलं कीबोर्ड. तर कीबोर्डच्या मदतीने तुम्हाला मॉनिटरवर टाईप करता येते, टायपिंग करता येते. तर या कीबोर्डवरील सर्व ज्या कीज आहे तर यांचा व्हिडिओ मी तुम्हाला कधीतरी एक नेक्स्ट व्हिडिओ म्हणून अपलोड करेल. तर त्यानंतर बघा, इकडे आहे आपला माऊस. तर माऊसचं हे आहे लेफ्ट बटन आणि हे आहे राईट बटन आणि हे आहे स्क्रोल. तर या स्क्रोल बटनाने तुम्ही स्क्रीनवर पुढे स्क्रोल करू शकता, मागे स्क्रोल करू शकता. याला म्हणतात स्क्रोल बटन. तर बघा, लेफ्ट क्लिक आपण खूप जास्त वापरतो. लेफ्ट क्लिक म्हणजे कोणतेही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन सिलेक्ट करण्यासाठी किंवा ऑन करण्यासाठी, त्यांना चालू करण्यासाठी, रनिंग करण्यासाठी लेफ्ट क्लिकचा उपयोग केला जातो. त्यानंतर राईट क्लिक, जेव्हा तुम्हाला त्या ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशनच्या आतमध्ये काही काम करायचं आहे, काही बदल करायचे असतील, राईट क्लिकचा उपयोग असतो. म्हणजेच ॲप्लिकेशनमध्ये काही बदल करायचे असतील किंवा तुम्हाला त्यामध्ये काही सर्च म्हणजे शोधायचं असेल तेव्हा राईट क्लिक करून तुम्ही त्यावर काम करू शकता. तर आता तुम्हाला राईट क्लिकचं सांगितलेलं आहे, लेफ्ट क्लिकचं सुद्धा सांगितलेलं आहे मी. तर आता करूया आपण आपला कम्प्युटर ऑन. तर बघा, ही जी 3 पिन दिसत आहे ही तुम्हाला या प्लगमध्ये टोचायची आहे, म्हणजेच लावायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण लावली. त्यानंतर हे बटन ऑन करायचं आहे. इकडे आहे त्याचं स्विच, ते मी ऑन करते.
तर बघा त्यामध्ये लाईट ऑन झालेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला UPSचं जे हे पॉवर बटन आहे ते प्रेस करायचं आहे. तर बघा यामध्ये एक लाईट ऑन झालेला आहे, म्हणजेच आपल्याला सांगत आहे की याच्यामध्ये करंट मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला CPUचं हे पॉवर बटन ऑन करायचं आहे. बघा ऑन केल्याबरोबर लगेच स्पीकरमध्ये लाईट्स ऑन झालेले आहेत. तर हे सर्व मिळून कम्प्युटर आपलं बनत असते, म्हणजे या सर्व संचाला मिळून कम्प्युटर म्हणतात. तर मी ॲडमिनिस्ट्रेटर घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला पासवर्ड टाकायचा असतो. तर पासवर्ड कसा टाकणार तुम्ही बघा, कीबोर्डचे बटन आहे इथे, याला नंबरिंग कीज म्हणतात. तर यामध्ये तुम्हाला 0 आणि 1 प्रेस करायचं आहे, पण हे प्रेस होत नाही. त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला नम लॉकवर क्लिक करायचं आहे. बघा इथे ऑन झालेलं आहे, आपल्याला दिसत आहे नम लॉक, म्हणजेच नंबरिंग कीज ऑन झालेला आहे. आता आपण याचा उपयोग करू शकतो. तर यामध्ये 0 आणि 1 प्रेस करायचं आहे. बघा तुम्हाला दिसत आहे. आणि त्यानंतर एक एंटर प्रेस करा. ही आहे आपली मॉनिटरची ऑन स्क्रीन. तर या कम्प्युटरच्या ऑन स्क्रीनला डेस्कटॉप असे म्हणतात. CPUवर आणि माऊस, कीबोर्ड यांचा वापर करून आपण जे काही इम्पॉर्टंट काम करत आहे ते आपल्याला या स्क्रीनवर पाहायला मिळते. तर बघा हे ऑन स्क्रीनवर तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन्स दिसत आहेत, सॉफ्टवेअर दिसत आहेत, यांना तुम्ही लेफ्ट क्लिक करून ऑन करू शकता. जसं हे वर्डचं डॉक्युमेंट आहे, हे सुद्धा तुम्ही एक सिंगल क्लिक करून ऑन करू शकता. कोणती ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर एका क्लिकमध्ये सुद्धा ऑन होते. तर बघा हे क्लोज केलेलं आहे आपण. आणि इथे प्रेझेंटेशन फाईल आहे, ही सुद्धा तुम्ही ऑन करू शकता लेफ्ट क्लिकने. त्यानंतर कधीही कम्प्युटरवर काम करत असताना स्टार्टिंगला तुम्ही कम्प्युटर जेव्हा स्टार्ट करता तेव्हा राईट क्लिक करून रिफ्रेश करायचं, कारण त्यांनी काय होते की जे काही टेक्निकल इश्यू आहे ते सॉल्व्ह होतो. आणि त्यानंतर हे बघा माझा कर्सन तुम्हाला दिसत आहे. हा कर्सन इथे मी कोण्यामध्ये नेला आहे. तर हा आहे तुमचा स्टार्ट मेनू, म्हणजे स्टार्ट बटन आहे. तर यावर तुम्ही लेफ्ट क्लिक केलं तर हे तुम्हाला दिसतं बघा. आणि त्यानंतर कीबोर्डवर सुद्धा स्टार्ट बटन आहे, ते जर तुम्ही प्रेस केलं म्हणजेच दाबलं तर तुम्हाला हे स्टार्ट मेनू ओपन होतो. तर स्टार्ट मेनूचा हा आहे सर्च बार. तर या सर्चमध्ये तुम्हाला जे ॲप्लिकेशन मिळत नाही आहे त्या ॲप्लिकेशनचं नाव टाकलं, जसं की मी टाकत आहे क्रोम. तर बघा क्रोमचं मी नाव टाकल्याबरोबर इथे क्रोम तुम्हाला ॲप्लिकेशन दिसत आहे. त्यानंतर इथे ओपनचा ऑप्शन आलेला आहे, ओपन करू शकता तुम्ही. त्यानंतर हे क्लोज करूया आता. तर तुम्हाला स्टार्ट मेनूमध्ये बरेचसे जसे काही मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन्स असतात तसेच कम्प्युटरमध्ये सुद्धा स्टार्ट मेनूमध्ये सर्व ॲप्लिकेशन्स असतात. MS पेंट, एक्सेल, पॉवरपॉईंट, 3D पेंट्स आणि अदरवाईज बऱ्याच काही सॉफ्टवेअर्स ॲप्लिकेशन्स यामध्ये असतात. त्यानंतर हे बघा ही जी लांब पट्टी तुम्हाला बॉटम पट्टी तळाशी दिसत आहे म्हणजेच खाली, तर या पट्टीला म्हणतात टास्क बार. तर या टास्क बारवर बघा स्टार्ट बटन आहे, स्टार्ट बटनचं सर्च बार आहे. त्यानंतर या स्टार्ट बारवर बऱ्याचशा ॲप्लिकेशन तुम्ही पिन करू शकता. तर बघा इथे मी गुगल क्रोमला सुद्धा पिन करून ठेवलेलं आहे. तर ही आपण ओपन केलेली आहे डबल क्लिक करून. तर बघा तर याला क्लोज कसं करायचं आता, तर बघा इथे कोण्यामध्ये कर्सन न्यायचं आहे आणि इथे क्लोजचं तुम्हाला साईन दिसत आहे, यावर क्लिक करून हे क्लोज होते. त्यानंतर तुम्हाला हे छोट्या स्वरूपात पाहायचं असेल तर बघा इथे रिस्टोरचं ऑप्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर याला मोठं करायचं असेल तर याला मॅक्झिमाइन, म्हणजेच बघा इथे मॅक्झिमाइनचं ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करून पुन्हा मोठं होईल. त्यानंतर तुम्हाला आता याचं काम आहे पण सध्या तुम्हाला दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये पण काम करायचं आहे, तर तेव्हा तुम्ही काय कराल, याला काय करायचं, मिनिमाइज करायचं. मिनिमाइज केल्यावर काय होईल, क्लिक करून बघा. क्लिक केल्यानंतर ही जी ॲप्लिकेशन आहे क्रोम ती इथे तुम्हाला टास्कबारवर दिसेल. पुन्हा यावर सिंगल क्लिक केलं तर तुम्ही त्याच ठिकाणी येऊन पोहोचाल. आता एवढं तर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. तर या भागामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते बघा, इथे बघा नोटिफिकेशन एरियामध्ये तुम्हाला कम्प्युटरला ऑल मिळालेले जे काही नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला इथे या एरियामध्ये पाहायला मिळतात. बघा इथे आपल्याला एवढे नोटिफिकेशन आलेले आहेत. त्यानंतर इथे बघा कम्प्युटरचा जो आवाज आहे तो इथून आपल्याला कमी जास्त करता येतो. त्यानंतर ही आहे कीबोर्डची लँग्वेज. सध्या तर ही लँग्वेज ऑन आहे.
त्यानंतर इथे मी मायक्रोफोन म्हणजे ज्या मायक्रोफोनहून आत्ता तुमच्याशी बोलत आहे, वादसंवाद करत आहे, तर तो इथे ऑन आहे म्हणून आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हा आहे हिडन रो, म्हणजेच हिडन आयकॉन जे काही आहे ते यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघा इथे. तर तुम्हाला टास्कबारची तर माहिती कळालीच असेल. तर बघा या क्रोमला तुम्हाला अनपिन करायचं असेल, म्हणजेच टास्कबारवरून हिला हटवायचं असेल, हिला कॅन्सल करायचं असेल, क्लोज करायचं असेल, इथून काहीही म्हणा. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या माऊसचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं या अगोदर, राईट क्लिक, लेफ्ट क्लिक, स्क्रोल करायचं कसं ते. तर राईट क्लिक करायचं आहे या ॲप्लिकेशनवर आणि इथे बघा अनपिन फ्रॉम टास्कबारचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. यावर क्लिक केलं की लगेच ती ॲप्लिकेशन इथून गायब होते. आणि इथे पुन्हा ती आणायची असेल तर काय कराल तुम्ही, स्टार्ट मेनूला ओपन करायचं आहे, एक सिंगल क्लिक करून त्यावर. त्यानंतर यामध्ये तुम्हाला क्रोम हे शब्द टाईप करायचा आहे. बघा. अशा प्रकारे तर बघा इथे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसत आहे सर्वात वरी. मी इथे सर्च मेनूमध्ये फक्त 4 लेटर म्हणजेच अल्फाबेट टाकले तर इथे तुम्हाला गुगल क्रोम हे नाव दिसत आहे, म्हणजेच ॲप्लिकेशनच दिसत आहे. तर त्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि बघा इथे काय करायचं आहे, पिन टू टास्कबार. इथून तुम्ही या ॲप्लिकेशनला नको जर असेल तर अनइन्स्टॉलसुद्धा करू शकता. रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे मी ज्या युजरमध्ये आहे तिथे ही ॲप्लिकेशन चालवायची आहे का, हे सुद्धा ऑप्शन इथे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ओपन फाईल लोकेशन, फाईलमध्ये सुद्धा तुम्ही हे चालवू शकता. त्यानंतर अनपिन फ्रॉम स्टार्ट, तर स्टार्ट मेनूमधून तुम्हाला ही काढून टाकायची असेल तर अनपिन फ्रॉम टास्क, म्हणजे तर स्टार्टमध्ये तुम्हाला ही ॲप्लिकेशन चालवायची नसेल, म्हणजेच इथून काढून टाकायची असेल तर अनपिन करू शकता. सध्या ती स्टार्ट मेनूमध्ये पिन आहे. तर आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला टास्कबारवर ही ॲप्लिकेशन पिन करायची होती. तर पिन टू टास्कबारवर सिलेक्ट करा आणि त्यानंतर हे क्लोज करायचं आहे आणि बघा इथे टास्कबारवर इथे पिन झालेले आहे. आणि यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या ऑप्शनवर ॲडमिनिस्ट्रेटर युजर आपण चालवत आहोत ते दिसत आहे. आणि इथून बघा तुम्हाला कम्प्युटर तुमचं लॉकसुद्धा करता येते. लॉक केल्यानंतर तुम्हाला तुमचं कम्प्युटर पासवर्ड मागेल, तो पासवर्ड टाकल्याशिवाय तुमचं कम्प्युटर कोणीही ऑन करू शकणार नाही. हे नक्की तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर इथे पॉवरचं बटन आहे, यावर क्लिक केल्यानंतर बघा 3 मोड येत आहे, स्लीप मोड, शटडाऊन, रिस्टार्ट. जसा मोबाईल रिस्टार्ट होतो तसं आपलं कम्प्युटरही रिस्टार्ट होते. त्यानंतर शटडाऊन म्हणजे कम्प्युटर पूर्णपणे बंद. तर हे इथून एक पद्धत झाली कम्प्युटर बंद करण्याची. त्यानंतर स्लीप मोड म्हणजेच तुम्ही काम करत असताना तुम्हाला 5 मिनिटाचं काम आलेलं आहे दुसरीकडे कुठे जाण्याचं, तुम्हाला तेच काम करत असताना कम्प्युटरलाही त्रास होऊ नको आणि तुमचं कामसुद्धा व्यवस्थित राहिलं पाहिजे, अशा वेळेस तुम्ही हे मोड ऑन करू शकता. मग तुम्ही 5 मिनिटांनी आल्यानंतर तुम्हाला कीबोर्डचं कोणतंही एक बटन दाबायचं आहे, म्हणजेच प्रेस करा, तेव्हा तुम्ही त्याच कामावर येऊन थांबाल, म्हणजे त्याच फाईलमध्ये तुमचं काम चालू असेल ते तुम्हाला त्याच ठिकाणी मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, ही झाली आजची बेसिक तुमच्यासाठीची माहिती. तर नेक्स्ट भागामध्ये आपण बरंच काही शिकणार आहोत. कम्प्युटर शटडाऊन करण्याच्या 2-3 पद्धती, फोल्डर कसं क्रिएट करायचं, त्यानंतर फाईल कशी क्रिएट करायची, सेव्ह कशी करायची, क्लोज कशी करायची, त्याला रिनेम कसं करायचं, अशाच प्रकारच्या भरपूर गोष्टी तुम्ही पार्ट 2 म्हणजेच भाग 2मध्ये शिकणार आहात. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा त्रिशा कम्प्युटर या यूट्यूब चॅनलला आणि बेल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे ऑल नोटिफिकेशन सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुमच्यासाठी मी काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणून एवढे क्वेश्चन्स काढलेले आहेत, तर हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून आहे. तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मला याची उत्तरे द्यायची आहेत आणि सांगायचं आहे की याचं काय उत्तर आहे बरोबर. तर त्यानंतरच मला लक्षात येईल की तुम्हाला किती माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून आलेला आहे आणि बेसिक कम्प्युटरचा उपयोग समजला आहे पूर्णपणे. तर या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा झालेला विद्यार्थी नक्कीच मला याचे उत्तरं कमेंटमध्ये कळवतील याची मला आशा आहे. तर भेटूया पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. बाय.